महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील हे व्यक्तिमत्व कायम चर्चेत राहिलेलं आहे. कारण का येत्या काळात कोण ना कोणतरी यांच्यावर काही ना काहीतरी टीका करतच असतं. तर कधी कधी तर जरांगे पाटील दुसऱ्या कोणावरती टीका करत असतात. त्यातली एक गोष्ट मी गॅरंटीने सांगू शकतो, तुमच्या कानावर हे वाक्य आलंच असेल की मनोज जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस आहे. तर येत्या काळात राज ठाकरे सुद्धा म्हणून गेले, महाराष्ट्राचं मणिपूर करण्यामध्ये शरद पवार यांनी हातभार लावू नये. तर प्रकाश आंबेडकर स्वतः सुद्धा म्हणलेत मनोज जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस आहे. आता तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बघा तुम्हाला पटते का? मनोज जरांगे पाटलांनी सुरुवात केलेली मराठा आरक्षण, मराठ्यांना आरक्षण, मग ते आम्हाला ओबीसीतून मिळालं तरी सुद्धा चालेल. आता मला सांगा, एक साहजिक गोष्ट आहे, ओबीसी समाजातल्या लोकांना पण त्यांची पोरबाळ आहेत ना, मग तुम्ही त्यांच्या तोंडाचा घास घेताय तर ते गप कसे बसतील? ही साधी सोपी गोष्ट आपल्याला कळली पाहिजे का नाही? आता यावर तुम्ही म्हणाल की ओबीसीचं आरक्षण तर परत वाढवलंय, मग ओबीसीचं आरक्षण वाढवस तोपर्यंत तुम्ही सगळे गप का बसलेला? तेव्हा तुम्हाला तुमच्या पोरांची आठवण नाही का आली? बरं असो, हे सर्व पण विषय बाजूला ठेवा. आता मनोज जरांगे पाटलांनी सुरुवात केली ती मराठा आरक्षणापासून, पण त्यांचे काही स्टेटमेंट मी असे बघितलेत की ते त्यामध्ये म्हणलेत की मी मुसलमानांना सुद्धा आरक्षण मिळवून देणार. मग आता तुम्ही मला सांगा, ह्याला नक्की काय म्हणायचं? तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. आता या विषयावरती मनोज जरांगे पाटलांबद्दल तुमचं काय मत आहे हे मला सांगा. आता प्रकाश आंबेडकर बोलले आहेत ते चुकीचं आहे का बरोबर, यावरती तुमचं काय मत आहे हे मला कळवायला विसरू नका.